लक्षात घ्या, ग्रहणाच्या काळामध्ये आपण काही खाऊ नये पिऊ नये हे का सांगितलं जातं? कारण यामागे सायंटिफिक कारण हे आहे की ग्रहणाच्या काळामध्ये जे सूर्यकिरण आहेत किंवा UV रेज आहे यांचा प्रभाव हा कमी झालेला असतो, ज्या कारणामुळे आपण ऑलरेडी जे शिजवून ठेवलेलं अन्न आहे त्यामध्ये जंतू संसर्ग लवकर होतो किंवा ते अन्न खराब लवकर होतं. आणि म्हणूनच या दरम्यान जे ऑलरेडी शिजवलेलं अन्न आहे हे एकतर खाऊ नये किंवा जर खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर त्यावरती तुळशीपत्र ठेवावं की ज्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत जे ते अन्न खराब होऊ देत नाही असं सांगितलं जायचं. शिवाय या दरम्यान तुम्ही शक्यतो अन्न शिजवण्याचा प्रयत्न करू नका हेही सांगितलं जायचं. आता जे लहान बाळ आहे हे आईचं प्युअर असं दूध पीत असतं, ज्या दुधाला अमृत असं म्हटलं जातं. हे दूध काही आपण शिजवत नाही किंवा बनवत नाही किंवा ते असं स्टोअर केलेलं नसतं. आणि म्हणून तुम्ही लहान बाळांना दूध न देणं हा केवळ एक गैरसमज आहे किंवा अशा पद्धतीने तुम्ही बाळांना, लहान मुलांना उपाशी अजिबात ठेवू नका. जरी बाळ वरचं अन्न खात असेल, वरचं आहार घेत असेल तरी सुद्धा तुम्ही या दरम्यान बाळाला उपाशी ठेवू नका. ग्रहणाच्या अगोदर जो काही 2.5 तासाचा जो काळ आहे त्या अगोदर 10च्या दरम्यान बाळाला भरपूर पोटभर असं खायला द्या. आणि जरी तुम्हाला या दरम्यान बाळाला द्यायचं असेल तरी तुम्ही जे काही फ्रेश आहार आहे हा देऊ शकता. परंतु हे जे ग्रहण आहे हे रात्री असल्या कारणामुळे तुम्हाला याची गरज पडणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ग्रहणाच्या काळामध्ये झोपू नये असं सांगितलं जातं. अर्थातच लहान बाळं आपण त्यांना ही बंधनं घालू शकत नाही किंवा यामागे खरंच काहीही तथ्य नाही. जर तुम्हाला किंवा बाळाला, लहान मुलांना झोप येत असेल तर आरामामध्ये त्यांना झोपू द्या. फक्त एवढंच आहे की तुम्ही ग्रहणाच्या काळामध्ये बाहेर मुलांना एक्सपोज करू नका. ग्रहणाच्या काळामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आपण बोलतो तर ती कोणत्याही प्रकारची जादुई ऊर्जा नसून वातावरणामध्ये जे काही बदल होतात किंवा जे आसपासचं वातावरण दूषित होतं, जंतू संसर्ग वाढतो, त्या कारणामुळे आपली मानसिक स्थिती असेल किंवा आपली शारीरिक स्थिती ही थोडीशी चेंज होऊ शकते किंवा आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं, बेचैन वाटू शकतं. त्यामध्ये आपण बरेचसे असे गैरसमज ऐकलेले असतात, तर त्यामुळे सुद्धा मनामध्ये एक भीती असते. स्पेशली लहान बाळांना, लहान मुलांना अशी कोणतीही बंधनं पाळण्याची गरज नाही. ग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे, त्याचा आनंद लहान मुलांना घेऊ द्या. त्यांना तुम्ही वेगळ्या पद्धतीने हे सांगू शकता, कोणत्याही प्रकारची भीतीही त्यांना घालू नका. आणि शिवाय तुम्हीही तुमच्या मनामध्ये अशी कोणतीही भीती, शंका किंवा आणखी वेगळा विचार यामध्ये घेऊ नका.